नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे मॅथ सायन्सची अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा, मॅथ सायन्स टीईटी परीक्षा क्रॅक करायची आहे. आगामी काळामध्ये आपल्याला मॅथ किंवा सायन्सचा टीचर व्हायचे. अगदीच 12वी पासून आपलं सायन्स आहे. सायन्स घेतल्यानंतर आपण ग्रॅज्युएशन केलं असेल काही विद्यार्थ्यांनी, काही लोकांनी बीएड इंटिग्रेटेड कोर्स केलेला असेल किंवा डीएड केलेलं असेल, त्यानंतर मॅथ सायन्स पॅटर्न निवडण्यासाठी बीएससी केलेलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आगामी काळामध्ये डीएड कॉलेज बंद होत चाललेले आहे. ऑपॉर्च्युनिटी फक्त आता बीएडच्या लोकांना जास्त येण्याची शक्यता आहे. कारण त्याचं एक कारण आहे, डीएडचे कॉलेज बंद, विद्यार्थी संख्या कमी, ऑटोमॅटिकली त्यांचं ज्या काही गोष्टी आहेत ते हळूहळू बंद होत चाललेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आगामी काळामध्ये इंग्लिश मिडियम जे काही फोपा होत आहे, म्हणजे सरकारी शाळेमध्ये पण सरकारचा 8 तास असणार आहे की बाबा इंग्रजीमध्ये शिकवा. लँग्वेजच्या ठिकाणी लँग्वेज ठेवावीच लागेल, पण इंग्रजीमध्ये शिकवण्याचा 8 तास असेल. सेमी इंग्लिश असेल, सेमी इंग्लिश म्हटल्यानंतर मॅथ सायन्स हे विषय इंग्रजीमध्ये शिकवावे लागतात. मग त्यावेळेस या लोकांची खूप गरज भासत असते. तीच ऑपॉर्च्युनिटी समजून, येणाऱ्या काळामध्ये ती संधी समजून आपल्याला तयारी करायची आहे शिक्षक भरतीची. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर शिक्षकच व्हायचंय म्हटल्यानंतर तुम्ही डीएड बीएड केलेलं आहे. डीएड बीएड काय तुमचं शिक्षण बीएससी, बीसीए, बीबीए, बीकॉम असे केलेले आहेत. त्या लोकांना मॅथ सायन्स पॅटर्न निवडता येतो. आता याच्यामध्ये निवडत असताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला या विषयामध्ये निवडत असताना तुमचा मॅथ पण आणि सायन्स पण पिच्छा सोडणार नाही. आणि टेट एक्झामला सुद्धा तुम्हाला मॅथ सायन्स या घटकावर प्रश्न विचारले जातात. आता ह्या झाल्या संधी. आता या मागच्या भरतीमध्ये साधारणपणे 2,500 ते 3,000 जागा मॅथ आणि सायन्स यांच्यासाठी राखीव होत्या. कुठं? 6 ते 8वीच्या वर्गामध्ये. कोणत्या? 6 ते 8. बऱ्याच जणांची संधी हुकली तिथे. आता 10,000 ज्या काही शिक्षक भरती झाली त्याच्यामध्ये बऱ्याच जणांची संधी का हुकली? त्यांचं सगळं चांगलं होतं, टेट एक्झाम मध्ये सुद्धा चांगले मार्क आले, पण त्यांच्याकडे टीईटी पेपर पास नव्हते. ते लोक सेकंड पेपर पास नव्हते. काही लोक फर्स्ट पेपर पास, काही लोक सेकंड पेपर मध्ये कमी मार्क घेऊन घरीच बसले होते. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, स्टेप बाय स्टेप सांगतो. तुम्ही जर पेपर 1 आणि पेपर 2 महा टीईटीची तयारी करत असाल तर जास्तीत जास्त याच्याकडे लक्ष द्या, कारण तुम्हाला हाच पेपर स्टेट एक्झाम साठी खूप उपयोगी पडणार आहे. म्हणजे दोन्ही पेपरची तयारी करा, माझं तर म्हणणं आहे. कारण भविष्य काळामध्ये शासन असा निर्णय आणेल की नर्सरी पासून बीएडच्या लोकांना शिकवण्यासाठी संधी द्या. कारण शैक्षणिक व्यावसायिक पात्रता फक्त आता बीएडच राहणार आहे भविष्यामध्ये. मग लक्षात घ्या, मॅथ सायन्सच्या एकही विद्यार्थी शिक्षक भरतीपासून वंचित राहू नये यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो टीईटी तयारी करत असताना साधारणपणे अंकगणित हा विषय असतो आपल्याला. कोणता असतो? अंकगणित. या अंकगणिताचं स्वरूप कसं ठेवलंय त्यांनी, जे की दुसरे सोशल सायन्स वाले सुद्धा लोक असतात याच्यामध्ये. त्यामुळे त्या गणिताचा दर्जा हा दोन्हीच्या तुलनेत पेपर 1ला असतात ना, काही सोशल सायन्स आर्ट बॅकग्राऊंडचे पेपर 1ला असल्यामुळे दोन्हीचा दर्जा हा सम पातळीवर ठेवलेला आहे, सारख्या पातळीवर ठेवलेला आहे. प्रश्नांची पातळी सांख्यिक किंवा शाब्दिक या स्वरूपात ठेवलेली आहे. मग याचं पुस्तक संदर्भ काय वापरायचं, अभ्यासक्रम संदर्भ काय वापरायचं? तर अभ्यासक्रम संदर्भ मित्रांनो टेक्निकली एक्झामच्या दृष्टीने जर विचार केला ही परीक्षा खूप सोपी आहे, पण त्या परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला कॅच करता आला पाहिजे. त्या परीक्षेतून कुठल्या घटकातून कसे मार्क मिळवता येतील याकडे आपली बारकाईने नजर असली पाहिजे. मग सुरू होतो मी 5वी स्कॉलरशिप पासून. 5वी स्कॉलरशिप असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, जुनी 7वी स्कॉलरशिप असेल, यातले जशाला तसे प्रश्न तुम्हाला टीईटीला आलेले आहेत का नाही? एकदा तुम्ही क्वेश्चन पेपर आणा मित्रांनो, त्यांचे बुक्स काढून बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपल्याला टीईटी परीक्षेला हे वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. आजपर्यंत 7 टीईटी, आणि सीटीईटी तर काही वर्षाला 2 होतातच, 7 टीईटी असतील किंवा सीटीईटी परीक्षा असतील. विद्यार्थी मित्रांनो त्या परीक्षेमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेपेक्षा स्कॉलरशिपच्या पुस्तकावर जास्त भर दिलाय, 8वी 9वी 10वीच्या वर्गाच्या पुस्तकावर भर दिलाय. मग तुम्ही करताय काय?
कोणत्या घटकावर जास्त भर देत आहे. आता याच्यामध्ये एक प्लस पॉइंट असतो, जे लोक सध्या वर्किंग मध्ये आहेत, फ्लो मध्ये आहेत, जे लोक सध्या कुठल्या तरी शाळेवर शिकवत आहेत, ते काय करतात, प्राथमिक नसून माध्यमिकला शिकवत असताना त्या लोकांनी या परीक्षा क्रॅक करून बसलेल्या आहेत मित्रांनो. या परीक्षा काय केलेलं आहे, क्रॅक केलेला आहे. या परीक्षेला त्यांनी जास्त महत्व दिलेलं आहे आणि आगामी आता टेट एक्झाम मध्ये मॅथ सायन्सचा इतर परीक्षेच्या तुलनेमध्ये जास्त टक्का आहे, जास्त मार्क वाले विद्यार्थी आहेत. आगामी काळामध्ये सुद्धा याच्यामध्ये स्पर्धा होऊ शकते. आता मी याच्यामध्ये सांगितलं संदर्भ ग्रंथ जर विचारात घेतलं मित्रांनो, हे दोन्ही जे काही विषय आहेत, अंकगणित असेल किंवा विज्ञान विषय आहे, हा जो काही 30-30-60 मार्काला असतो तुम्हाला, या 60 मार्कापैकी तुम्ही 55 मार्कापर्यंत पोहोचायला पाहिजे. साधारणपणे किती, 55 मार्कापर्यंत पोहोचायला पाहिजे, कारण तुमचा हा बेसिक विषय आहे. लक्षात घ्या, कारण तुम्हाला बीएससी असेल, एमएससी असेल किंवा बीएडचं पॅटर्न असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही हे शिकलेलं आहात मित्रांनो. मग याच्याकडे दुर्लक्ष करू नका. साहित्य ग्रंथ सांगितल्याप्रमाणे जर वापरलात तर नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होईल. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्हाला जर याच्यामध्ये अनेक समस्या आहेत, सरळ मार्गदर्शन मिळवा मित्रांनो. अंकगणित असा विषय आहे जे की सरावाशिवाय कंप्लीट होत नाही. त्याचा भरपूर सराव आपण करून घेत आहोत. आपल्या बॅचेस चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर 9665484048 हा माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे. या व्हॉट्सअप क्रमांकावर क्लासची डिटेल तुम्हाला मिळून जाईल. लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस ई नोट स्वरूपात नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. विज्ञान सारख्या विषय सर्व काही शिकवणं शक्य नसतं, त्यावेळेस त्याच्या पाठ्यपुस्तकावरल्या वेगळ्या स्पेशली नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो, जे की 5 ते 10,000 MCQ सोबत. आता विज्ञान या विषयासाठी एक स्पेसिफिक बुक सांगतो, स्पर्धा परीक्षेमध्ये आहे. तुमच्या फायद्यासाठी जर तुम्ही जाऊन घेतलात बाजारातून तर सुंदरच होणार आहे. स्पर्धा परीक्षेमधलं जर शक्य असेल 8वी 9वी 10वी या 3 वर्गाचं पाठ्यक्रम वाचा मित्रांनो. 8वी 9वी 10वी 3 वर्गाचं पाठ्यक्रम वाचा. त्या पलीकडे जर तुम्हाला एकच स्पेसिफिक बुक हवं असेल तर अनिल कोलते सरांचं पुस्तक वाचा मित्रांनो. कोणतं, बाजारामध्ये तुम्ही जर गेलात अनिल कोलते सायन्सचं पुस्तक वाचा. त्यांनी एकदम मस्त डिझाईन केलेलं आहे आणि त्या पुस्तकातले प्रश्न तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसून येतील. आणि ते जर पुस्तक तुम्ही चांगल्या प्रकारे रीड केलात तर या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला अजिबात मार्क कमी पडणार नाही. आता विद्यार्थ्यांचा संभ्रम असा असतो की विद्यार्थी काय करतात, बाजारात जातात, एखादी क्वेश्चन पेपर आणतात, त्यालाच बरडत बसतात. मित्रांनो, त्या बरडण्यातून फक्त काहीच बाजूला येत नाही. त्या भरडण्यातून काहीच होत नाही. फक्त आपण एक पुस्तक वाचून ही परीक्षा पास करू शकणार नाही. लक्षात घ्या, एक पुस्तकामधून अभ्यास होणार नाही. क्वेश्चन पेपर जे की विषयानुसार प्रॉपरली पुस्तकं आणि योग्य गायडन्स असेल तरच ही परीक्षा पास होता येतं. कारण या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला 90 मार्क मिळवायचे. टार्गेट 90 ठेवा. आता कास्ट असू काय कुणी असू द्या, टार्गेट आता 90 ठेवा. कारण आत्ताचा जो काही बदल आहे शिक्षक भरतीमधला, ओपन कॅटेगरी मधून पास होणाऱ्याला ओपनची जागा, जे काही बदल आहे त्या बदलाचा स्वीकार करायचा असेल तर तुमचं टार्गेट 90, मिशन 90 असलं पाहिजे. 90 मार्क आपल्याला 150 पैकी कसे पडले पाहिजेत याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो थांबू नका. गॅप असेल तर अभ्यासाला लागा, कारण अभ्यासाशिवाय या परीक्षेला पर्याय उरलेला नाही. आगामी काळामध्ये 9वी 10वी वर्गासाठी सुद्धा टीईटी सारख्या परीक्षा येतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता राहिला प्रश्न जो शिक्षक भरती होईल का. आता विद्यार्थी मित्रांनो, एक वेडा माणूस म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा. बस एवढंच करा. एक वेडा माणूस सांगतोय, रोज येतोय, उठून सांगतोय, कारण मला एक शिक्षकांची पिढी घडवायची म्हणून सांगते. कारण मागच्या ज्या काही 2010, 2017, 2022 सीईटी, टीईटी, टेट या ज्या काही एक्झाम झाल्या त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. कारण रिटायरमेंटचा टक्का वाढलेला आहे, बदल्याचा टक्का वाढलेला आहे. आफ्टर कोरोना शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे. गृह विभाग, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग, प्रत्येक व्हिडिओ सांगतोय, गृह विभाग, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग या विभागामध्ये आगामी काळात 5 वर्षात 3दा तरी भरत्या कराव्या लागतील. 3दा आगामी 5 वर्षात म्हणतोय सरकारला, किती 3 वेळेस भरत्या करावी लागतील. 3 वेळेस म्हणजे आपल्याकडे फक्त आणि फक्त 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी आहे. लक्षात घ्या, शिक्षक होण्यासाठी. आणि टीईटी एक्झामला तर आता जुलैमध्ये टीईटी एक्झाम होईलच तुमची.
पण विद्यार्थी मित्रांनो, या 2 ते 3 वर्षामध्ये आपल्याला जबरदस्त परफॉर्मन्स देऊन शिक्षक व्हायचंय. आपल्या नावाच्या पूर्वी TR हा शब्द लावून घ्यायचे. लक्षात घ्या, काय लावायचंय? TR हा शब्द लावायचा. मग आपण शिक्षण कशासाठी घेतलंय? आपण BA DED केलंय कशासाठी? लग्न करण्यासाठी, लग्नात गुंतून राहण्यासाठी, संसार चांगला चालण्यासाठी, की औषध म्हणून केले? विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतःला विचारायचंय. महिला मंडळ सर्वाधिक महिलांचा टक्का असतो आणि महिलाच या शिक्षक भरतीमध्ये चांगले गुण घेऊन चांगल्या पदावर गेल्यात, शिक्षक झालेले आहेत. आजूबाजूला खेड्यापाड्यात इकडे तिकडे कुठेही पहा, प्रत्येक गावातून 1 2 3 5 8, अरे एक गाव आहे 50 घर आहेत, 50 घरामध्ये 3 घरामध्ये शिक्षक झाले हो. 50 मधले 3 घरामध्ये शिक्षक झाले. तर एक असं घर आहे मित्रांनो, एकाच घरामध्ये नणंद बी झाली, भाऊजाई पण झाली. म्हणजे असं सांगतात 2 व्यक्ती शिक्षक झालेले आहेत. म्हणजे एका घरामधून 2-2 शिक्षक. स्पर्धा परीक्षा एवढी सोपी नाहीये मित्रांनो, नोकरी लागणं सुद्धा सोपं नाही. पण आपलं कॉम्पिटिशन कमी आहे. त्या कॉम्पिटिशन कडे लक्ष देणं गरजेचं आहे, वेळोवेळी अभ्यास करणं गरजेचं आहे, तरच या परीक्षा पास होतात. विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिशन फक्त तुमचं 2 लाख लोकांचं आहे. फक्त किती? 2 लाख लोकांचं आहे. यातले सुद्धा आता 20,000 गायब होणार म्हटल्यानंतर मित्रांनो राहतात 1,80,000 लोक. आणि 1,80,000 मध्ये TET पास होण्याचा टक्का जर बघितला, 4%, 7%, 8%, 10% जर पकडलं, 18 ते 20,000च लोक कॉम्पिटिशन मध्ये आहेत खऱ्या अर्थाने. आणि ते 18 ते 20,000 लोकांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे TET सारख्या, टेट एक्झाम सारख्या मेरिटवाल्या परीक्षामध्ये चांगले गुण घेऊनच आगामी काळामध्ये ही परीक्षा क्रॅक करायची, एवढंच डोक्यात ठेवा. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ कसा वाटला? येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि क्लासचे विद्यार्थी, आपला क्लास कसा आहे नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा माझा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर क्लासची डिटेल माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअपवर हाय किंवा तुमचं नाव, कोणता पेपर टाकायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.